थाना गिट्टी खदान अंतर्गत एक अनोखा मामला सामने आया है, जहां एक महिला द्वारा बार बार शिकायत के स्टेटमेंट बदले जाने की घटना सामने आई है। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार तृप्ति लड़के नामक महिला अपने प्रेमी के खिलाफ शिकायत दर्ज करवाने 14 मई को पुलिस थाने पहुंची, लेकिन स्टेटमेंट में असंतुष्टि जताते हुए महिला ने पुनः 16 मई को आकर स्टेटमेंट में बदलाव की बात कही। जहाँ रात के 9 बजे से सुबह के 5 बजे तक पुलिस ने महिला का स्टेटमेंट लिखा और आखिर में फाइनल स्टेटमेंट के आधार पर गुनाह दर्ज कर लिया गया और शिकायत रामटेक भेजी गई, क्योंकि प्रथम घटनास्थल पर रामटेक का जिक्र किया गया था। उसी बीच 2 दिन बाद महिला पुनः गिट्टी खदान पुलिस थाना आई और उसी वारदात में दूसरी शिकायत जोड़ने की बात कहने लगी, लेकिन नियम के अनुसार ऐसा करना संभव नहीं था, जिसके चलते पुलिस ने मना किया, जिसका वीडियो सोशल मीडिया पर महिला ने वायरल कर दिया। अधिक जानकारी देते हुए पुलिस ने बताया कि संबंधित महिला के प्रेमी ने 13 मई को आकर ही उसके खिलाफ ब्लैकमेल की शिकायत दर्ज कराई थी, जिससे यह मामला अधिक पेचीदा होता नजर आ रहा है, जिसके चलते पुलिस इस पूरे मामले की गहनता से जांच कर रही है कि आखिर सच्चाई किस बात में है। सर मेरी कंप्लेंट क्यों नहीं ले रहे? ये जो अभी मैंने दी है वो 14 तारीख। हाँ रिकॉर्डिंग चालू आहे ना, असू द्या ना, मी रिकॉर्डिंग चालू ठेवलेली आहे, कारण की रात्रीची किती वाजत आहे, काल तुम्ही मला 5 वाजेपर्यंत ठेवले आहे रात्रीचे, म्हणजे मी असं प्रत्येक दिवस येऊन किती वेळ थांबायची म्हणून। ओके त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला आज काय नवीन तक्रार द्यायची असं तुम्ही देऊ शकता? सर घटनाक्रम आपला 14 तारखेचा झाला, मी 14 तारखेला आली, तुम्ही माझं मेडिकल पण नाही केलं आणि माझी FIR पण नाही घेतली, ठीक आहे। आणि तुम्हाला असं वाटत आहे की हे फेक केस आहे, तर माझं बॅग, माझे त्यांनी जे रॉबेरी केलेली आहे, बॅग, पैसा, अंगठी, मोबाईल, मग नाही तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही चौकशी करा ना सर। मग मला एक गोष्ट सांगा, मर्डर होणार त्यावेळेस तुम्ही चौकशी करणार का सगळ्या गोष्टींची? हां सर, मग हे आपला घटनाक्रम दाबा हे कुठल्या अंडरमध्ये येतात? दाबा तुम्हीच काल म्हणाले ना की तुम्ही दोन FIR द्यावा म्हणून, तुम्ही मला मी वेगवेगळे नाही सही काय, तुम्ही वेगवेगळं करायला लावले तर मग मी वेगवेगळं केली असते ना FIR, तुम्ही एकत्र का करायला लावली मला FIR? आणि आता ACP सरांशी बोलणं झालं, त्यांनी म्हटलं की रिपोर्ट द्या, तर मग तुम्ही रिपोर्ट देत होती मी तिथे, मग त्या सरांना तुम्ही का मनाई केले? मग सर कसं आहे ना, तो व्यक्ती 10 लाख रुपये देऊन मर्डर करू शकतो, तो 10 लाख रुपये देऊन गाडू शकतो, ह्या पद्धतीनं वागणारा व्यक्ती, तो एवढा सायको व्यक्ती आहे ना। आज माझ्या घरासमोर येऊन गोंधळ घातला त्यांनी, आणि माझा फोन रेकॉर्ड चेक करा, तो मला 10 वेळा फोन करत आहे। पण तुम्ही कारवाई का नाही करून राहिले त्या व्यक्तीवर? माझं फोन, माझं हे सगळं रिकवर, पण ही म्हणजे जेव्हा धाबा ही कुठे येते सर? नागपुरात येते, ते रामटेकमध्ये का म्हणून येणार सर? तुम्ही सांगितलं मॅडम, मी कधी आम्हीच नाही सांगितलं सर, तेवढं लिखित स्वरूपात घेऊन आला आम्ही। नाही आम्ही सगळं लिखित स्वरूपातच घेऊन आलो होतो सर। आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही तुम्हाला ओळखत पण नाही मॅडम। अच्छा, मग मी 14 तारखेला आली, तुम्ही मग रिपोर्ट का नाही घेतली, माझं मेडिकल का नाही केलं? तुमच्या पोलीस स्टेशनला गाड्या अवेलेबल नव्हत्या मेडिकलसाठी। हे बघा, जी गोष्ट तुम्ही सांगताय हां बरोबर आहे, ती आम्ही तक्रार घेतलेली आहे। बरं, आणि त्याची तक्रार आम्ही रामटेकला पाठवलेली आहे। बरं, तर सर रामटेकची घटना इथे घडतात दाबेला, आणि तुम्ही तक्रार नाही सर, मी काहीच दिली नाही इथे। तुमच्यासोबत अर्धा तास काल डिस्कशन झालं। नाही लिहून काय दिलेलं आहे? यश सरांना बोलवते ना, त्यांच्यासमोर तुम्ही एवढं माहित नाही, तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर आम्ही ठरवलं आणि पाठवून दिलं आम्ही। बरं ठीक आहे ना सर, मला काही कमी जास्त झाले तुमचंही नाव टाकते आणि त्यांचंही नाव टाकते, ठीक आहे ना? मी CP ऑफिसला जाऊन उद्या भेटते सरांना। ओके। एक महिला नामे तृप्ती लडके म्हणून पोलीस स्टेशनला आली होती। ती 14 तारखेला आली असं म्हणत आहे। 14 तारखेला तिने एक अर्ज दिला होता, त्याच्यानंतर ती 2 दिवसांनी परत पुन्हा पोलीस स्टेशनला आली आणि तिने माझ्याकडे येऊन सर्व हकीकत सांगितली। ती एक महिला असल्यामुळे आणि आपण महिलांचा नेहमी सन्मान करतो, याप्रमाणे आपण तिचं संपूर्ण हकीकत ऐकून घेतलेली आहे आणि तिचं हकीकत ऐकून घेऊन ती सांगते त्याप्रमाणे आपण तिचं स्टेटमेंट घेतलेलं आहे। ती जे सांगते, जे तिने स्टेटमेंट देताना इतक्या वेळा ते स्टेटमेंट बदललेलं आहे, इथे असं पाहिजे, इथे तसं पाहिजे,
हे वाक्य नको आहे, हे वाक्य असं पाहिजे, असं करून तिने भरपूर ती संध्याकाळी रात्री साधारण 8-9 वाजता आली होती. तर ती पूर्ण स्टेटमेंट करण्यासाठी तिला सकाळी 5 वाजले होते. तिने ते सगळं पूर्ण तिचं स्टेटमेंट सारखं ती बदलत होते आणि तरी ती त्या स्टेटमेंटवर समाधानी नव्हते. शेवटी तिने ते स्टेटमेंट फायनल केलं. त्या स्टेटमेंटवरून आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून तो रामटेक येथे पाठवला आहे. तर कारण रामटेक या ठिकाणी पाठवण्याचं कारण की तिने तिचे जे स्टेटमेंटमध्ये घटनास्थळ सांगितलं होतं. प्रथम घटनास्थळ हे रामटेक असल्यामुळे आपण तो सर्व FIR व त्याचे सर्व पेपर हे रामटेक येथे त्याच दिवशी पाठवलेले आहे. त्यानंतर ही मुलगी पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आली आणि सांगू लागले की मला ह्याच घटनेबद्दल ह्या ठिकाणी गुन्हा दाखल करायचा आहे. त्याबाबत मी वरिष्ठांना माहिती दिली आणि एका घटनेबाबत 2 गुन्हे आपण दाखल करू शकत नाही असं त्यांना आपण समजून सांगितलं. तरी देखील तिने माझा व्हिडिओ बनवला आणि तो सध्या ती व्हायरल करत आहे. तसेच ती जी गोष्ट सांगत आहे त्याच्यामध्ये देखील ती तफावत आहे. वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. माझा तो पहिले बॉयफ्रेंड होता, नंतर त्यांनी माझ्यावर रेप केला, असं वेगवेगळ्या घटना ती सांगत आहे. आपण ह्या तक्रारीनंतर आम्हाला असं माहीत पडलं की हिने जी 14 तारखेला तक्रार दिली होती त्याच्या अगोदर 13 तारखेला तिचा जो बॉयफ्रेंड होता त्याचा अर्ज पोलीस स्टेशनला प्राप्त होता आणि त्या अर्जामध्ये त्याने असं सांगितलं होतं की एक तृप्ती लडके नावाची जी महिला आहे ती मला वारंवार ब्लॅकमेल करत आहे. आतापर्यंत माझ्याकडनं भरपूर पैसे तिने उकळलेले आहेत आणि आता सध्या ती मला 20 लाखाची मागणी करत आहे आणि जर तू पैसे दिले नाहीस तर मी तुझी पोलिसांमध्ये तक्रार करेल, तुला बदनाम करेल, तुला जेलमध्ये पाठवील, अशा ती त्याला धमक्या देत होती आणि तो तशा प्रकारचा त्याने अर्ज आपल्याकडे दिला होता. नंतर आपण त्या तक्रार अर्जावरून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. बरोबर आहे. ती जे सांगत आहे की ते पहिले तिचा तो प्रियकर होता, त्याच्यानंतर 3 लोक दुसऱ्या गाडीत आले, तिच्यानंतर त्याच्यातल्या हा जो प्रियकर आहे त्याने तिची बॅग खेचली. बॅग खेचल्यानंतर बॅगेतले 50,000 रुपये, 2 मोबाईल आणि तिची एक अंगठी खेचली असं ती सांगत आहे. तर ते तपासामध्ये निष्पन्न होईल. तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यात कोण आरोपी आहे, त्याचा खरोखर सहभाग आहे किंवा नाही, ह्या घटना समोर येतील आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत.